स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर असं तसं काही दिवसाचं काही विशेष नाही आहे, बट स्टील आजचं वातावरण खूप चांगलं आहे आणि आज जरा मूड चांगला आहे आणि आज माझी मैत्रीण भेटायला येणार आहे. तर कसं असं फ्रेंड्स इट्स लाईक अ थेरपी, म्हणजे एवढ्या दिवसांनी ते भेटणार आहेत तर खूप बरं वाटेल. मी पण तुम्हाला भेटवेलच कोण येते. तर तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊया. नाश्त्यात आहे पराठे, तिखट माय फेवरेट. हॅलो. तर बसल्या बसल्या काय करणार म्हणून मी आता मम्मीला मदत करते दळण करायला. तुम्ही पण मदत करत असाल मम्मीला, तर मी पण करते. तर इथे मम्मी आहे ना सगळे मिक्स देते धान्य, म्हणजे भाकरीसाठी जी भाकर आपण करतो ते एक स्पेसिफिक धान्याची नाही बनवत. म्हणजे आता तुम्ही बघू शकता ज्वारी आहे, बाजरी आहे, तांदूळ आहे, नाचणी आहे. तर म्हणजे असे मल्टी ग्रेन्सची भाकर बनवते मम्मी. तर खूप छान लागते. तुम्ही पण ट्राय करा. तर तुम्ही करत नसाल ना एकदा ट्राय करून बघा. असं सगळं 1-1 किलो म्हणजे सेम माप घ्यायचं. तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी आणि दळून आणायचं आणि त्याच्या भाकरी करायचं. खूप छान लागतं. आणि इथे मी दुपारचं जेवण करते आणि दुपारी जेवण करतच होती तेवढ्यात माझी मैत्रीण पण मला भेटायला आली. मला बोलली होती की माझी मैत्रीण येणार आहे म्हणून. तर ती पण आली. तर आम्ही बराच गप्पा मारला. खूप दिवसांनी तिला भेटून खूप बरं वाटलं. आणि नंतर ती लगेच गेली. तिला ॲक्च्युली काम होतं म्हणून. आणि नंतर संध्याकाळी मी दूध आणि ती पावडर खाते ती खात होती. तर हा तुम्ही कप बघू शकता. माझ्या भावाने मला रक्षाबंधनचा गिफ्ट केला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गरम गोष्ट ओतली ना की तर मग तो दिसतो. किती सुंदर आहे ना. मला तो खूप आवडला. मी मोस्टली याच्यामध्येच दूध घेते. क्यूट आहे ना. संध्याकाळी काय जेवायला करायचं म्हणून ठरवलं की आज मशरूमची भाजी करूया. तर मशरूमसाठी इथे कांदा, शिमला मिर्च आणि मशरूम कापून ठेवले आहेत. त्याच्यानंतर अजून थोडा कांदा घेऊन तो मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. तर त्याच्यासाठी कांद्यामध्ये आपण ॲड करणार आहे काजू आणि खडे मसाले. फक्त जे तमालपत्र आहे ते मी ॲड नाही केलं. बाकीचे सगळे खडे मसाले मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आणि हे जे मिश्रण होतं त्याच्यामध्ये मी दही टाकणार आहे. आणि जेवढे सगळे मसाले आहेत, चिकन मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, तेवढे मी सगळे याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि हे पूर्ण सगळे टाकून आहे ना मॅरिनेट करून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि मॅरिनेट करायला ठेवलं. कारण मॅरिनेट केलं ना की खूप छान लागतं, म्हणजे टेस्ट खूप छान येते त्याच्यामध्ये. आणि मी ते मिक्स केल्यानंतर तुम्ही कलर बघा किती सुंदर आला. आणि हे मी तसंच ठेवलं जोपर्यंत माझा दुसरा मसाला रेडी होतो. तर गरम तेलामध्ये मी जिरं टाकलं, तमालपत्र टाकलं. तमालपत्राची शूट करायला विसरली मी. तर मग इथे जिरं टाकल्यानंतर मी जे मिश्रण आपण वाटलं होतं काजू आणि कांद्याचं आणि खडे मसाले टाकून ते इथे मिक्स करते आणि त्याला तेल सुटत तोपर्यंत आपण ते परतून घ्यायचं. आणि याच्यामध्ये परत आपण मसाले ॲड करणार आहेत. तर कम्पॅरेटिव्हली तुम्ही ॲड करू शकता कारण आपण त्यामध्ये पण मसाले टाकलेले आहेत. तर मग याच्यामध्ये मसाले टाकून याला पण तेल सुटतपर्यंत आपण मिक्स केलं. नंतर जो मॅरिनेट केलेला मसाला होता त्याच्यामध्ये थोडंसं कलरफुल वाटण्यासाठी मी 1 टोमॅटो टाकलाय. नाही टाकला तरी चालेल कारण आपण दही तर टाकलेलंच आहे आंबटपणा यायला. पण मी याचा कलर येण्यासाठी टाकला कारण खूप सुंदर दिसत होतं. आणि नंतर ते जे मॅरिनेट केलेलं मिक्सचर होतं ते मी सगळं कढईमध्ये ॲड केलं. आणि तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करू शकता. आणि बघा इथे किती सुंदर कलर आला त्याला. आणि हे चांगलं 10 मिनिटं आपण हे करून ठेवणार आहे, झाकून वाफून घेणार आहोत. आणि भाज्या लवकर शिजतात. स्पेशल जेवण बनवलंय. काय इकडे ते येऊ सांगते. 2 मिनिटं. बोल काय बाई, काय पाहिजे? काय 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 बोल. आज तुझं फेवरेट जेवण बनवलं. फेवरेट जेवण तर बनवलंय, पण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा असे जे घराबाहेरचे प्राणी असतात, मांजर दाखव, हे यांना देत चला. कारण आमच्या आई वडिलांनी शिकवलं. इकडे आहे, इकडे आहे. माझ्या आईने शिकवलंय की जी भटकी कुत्री मांजरे असतात त्यांना सांभाळायचं. त्यामुळे त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला एवढं मोठं केलंय. त्यांनी आमच्या उचलून आणून त्यांनी खूप मोठं केलं. मला डॉक्टर, माझ्या बहिणीला
लग्न केलंय फक्त एक शिकलेलं नाही. हा 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 हा. विचार तरी काय बनवलंय खडूस. बघ बघ. त्याच्यात मागून पडते. बघून घे. हे बघ. काय रे मशरूम आहे. खरंच मशरूम आहे. हा हे बघ ना, हे दिसत नाही का मशरूम नाही दिसत आहे तुला. कापलेत मी बारीक कापलेत कारण ते आता मी सरप्राईजची ऍक्शन. काय केलंय दाखव. हे बघ. तर इथे आज आम्ही खूप दिवसांनी बाहेर निघालो होतो की थोडी राऊंड मारून येऊया म्हणून, आणि मला खूप आईस्क्रीम खायची इच्छा झाली होती. सो आम्ही निघालो होतो, माझे मिस्टर, माझा भाऊ, मम्मी आणि मी. तर जात आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप म्हणजे गप्पा मारत चाललो होतो, आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. म्हणजे मी खूप दिवसातून बाहेर निघाली म्हणून मला खूपच छान वाटत होतं की जरा घराबाहेर पडली असं. तर खूप मजा आली. खूप वातावरण छान होतं. आणि त्याच्यामध्ये मग मला गणपती पण बघायला भेटला. म्हणजे एका गणपतीचं आगमन होत होतं. तर आम्हाला ते पण तिथे बघायला भेटलं. तर तुम्हाला मी दाखवते. आणि खूप सुंदर गणपती होता. म्हणजे कॅमेरात एवढा छान दिसत नाहीये, पण खूप छान होता. आलंय का. कसं ब्लॉगिंग करणार आहे तुम्ही असं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.